नागपूरमधील तणावपूर्ण भागात संचारबंदी लागू आहे। पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी आदेश काढलेले आहेत। संचारबंदीचे पुढील आदेशापर्यंत नागपूरमधील संवेदनशील भागात संचारबंदी कायम असेल। कोतवाली, लकडगंज, पाचपावली, गणेशपेठसह इतर भागात संचारबंदी लागू आहे। दुपारनंतर 4-5 तासाच्या गॅप नंतर कदाचित काही लोकांनी हे प्लॅनिंग करून केलेलं असावं असा अंदाज आमचा आहे। अजूनपर्यंत शुअर आपल्याला सांगता येणार नाही, परंतु ज्या पद्धतीने हल्ले केलेले आहेत घरांवरती आणि गाड्यांवरती वगैरे, तर मधल्या 4-5 तासाच्या याच्यामध्ये कुठून प्लॅनिंग झालं, कोणी केलं, त्याचं ह्याची चौकशी पूर्णपणे व्यवस्थित करण्यात येईल। काल जी घटना झाली अतिशय दुर्दैवी आहे आणि चांगलं आहे की नागपूर येथील जनतेने संयम पाळला। सरकारमधलेच मंत्री, त्याचं नाव तुम्हाला चांगलं माहीत आहे, याच्यासाठी आंदोलन केलं, पत्रकार परिषद घेतली। त्याच्यामुळे या घटना आपण टाळल्या पाहिजे आणि ह्या घटना जर आपण टाळल्या नाहीत तर अशा पद्धतीचंच वातावरण महाराष्ट्रामध्ये खराब होईल। त्या बाबतीत शासनाने योग्य ती पावलं उचलून जे कोणी असं वातावरण खराब करत असेल त्यांना तंबी द्यायला पाहिजे। पोलीस बांधवांवर जे पथराव झालेला आहे त्याचा सुद्धा आम्ही निषेध व्यक्त करतो। कायदा सर्वांसाठी समान आहे। कायद्याला हातात घेण्याचं काम कोणीही करेल तर कायदा त्याला त्याची जागा दाखवेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। राज्य शासनाची सुद्धा आम्हाला जी अपेक्षा आहे ती अपेक्षा अशीच आहे की कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता ऑन मेरिट बेसिस अँड ऑन एव्हरीवन इज इक्वल बिफोर द लॉ या बेसिसने कारवाई करावी अशी विनंती। जर दुपारी चित्र स्पष्ट झालं होतं की दंगल घडणार आहे, मग संध्याकाळी या लोकांना एकत्र येण्याची परवानगी कुणी दिली? त्यामुळे हे सुनियोजित होतं। नागपूरच्या दंगलीचा मास्टरमाइंड अख्खा कोण आहे हे आता महाराष्ट्रासमोर चित्र स्पष्ट झालेलं आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। या दंगलीला काही दिवसापासून धार्मिक उन्माद, मतासाठी ध्रुवीकरण अशा पद्धतीचे विषारी विचार पेरण्याचं काम काही जणांनी केलं। त्यामुळे दंगल या ठिकाणी घडलेली दिसते। या दंगलीला सर्वस्वी ट्रिपल इंजन राज्य सरकार जबाबदार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।